नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही नेहमीप्रमाणे पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. 2 जून रोजी नागपूरवरून जो एक लोकवाहिनी नावाचं वृत्तपत्र प्रसिद्ध होतं, त्यामध्ये मी कॉकरोच जनता पार्टीचे गौड बंगाल नावाचा एक लेख लिहिला, प्रसिद्ध झाला. 3 तारीखला मी एक व्हिडिओ केला त्याच नावाने की कॉकरोच जनता पार्टीचे गौड बंगाल, आणि त्यामध्ये मी बरीचशी माझे अंदाज व्यक्त केले होते. आणि आज 6 तारखेलाच अभिजित दिपके भारतात आले. त्यांनी तिथे भाषण देऊन यांना धर्मेश प्रधान यांना आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राजीनामा दिला नाही तर आम्ही मोठं आंदोलन उभं करू. आणि त्याच्या संदर्भातले अनेक व्हिडिओज यूट्यूबवरचे जे मोठे मोठे पत्रकार यूट्यूब करतात, यूट्यूबवरनं ॲनालिसिस करतात, त्यांचं ॲनालिसिस आता बाहेर आलेलं आहे. ते मी सगळं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी जो लोकवाहिनी या वृत्तपत्रामध्ये केलेला उल्लेख आणि केलेले अंदाज, व्यक्त केलेले माझे अंदाज आणि माझ्या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेले अंदाज हे जवळजवळ तंतोतंत खरे ठरलेले आहेत. मी त्यात म्हटलं होतं की हे बहुधा भारतीय जनता पार्टीची ही सी टीमच आहे आणि आम आदमी पक्षाची ही बी टीम आहे. ते खरं ठरतं आहे. त्यांना जे काय 2.5 कोटी फॉलोअर्स मिळाले होते, त्यानंतर जवळजवळ 12 लाख लोकांनी त्यांच्या मेंबरशिपचे फॉर्म भरले आणि अशी अपेक्षा होती की साधारण 1 लाख लोक, तरुण मंडळी तरी त्यामध्ये सामील होतील आजच्या या निदर्शनामध्ये. आणि मी माझ्या लेखात असं म्हटलं होतं की यांचा म्हणजे कॉकरोच जनता पार्टी आणि अभिजित दिपके इन पर्टिक्युलर यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांचं जे काही चाललं आहे ह्याचा विचार करताना पहिल्या प्रथम बघायला पाहिजे की ह्या 2.5 कोटी जे लोक जमले आहेत आणि 12 लाख जे त्यांचे मेंबर झालेले आहेत आता पक्षाचे, याच्यामध्ये हौसे नवसे गवसे किती आहेत, याच्यामध्ये संधी साधू कोण आहेत, यांच्यामध्ये दिवास्वप्न पाहणारे, घरात बसून दिवास्वप्न पाहणारे कोण आहेत, याच्यामध्ये आयुष्यामध्ये कधी कसल्याही सामाजिक, राजकीय, भौगोलिक आंदोलनामध्ये भाग न घेणारे किती आहेत, आणि जेन्युइन इंटरेस्ट असणारे ह्या कॉजमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या शासनाविरुद्ध विरोध प्रदर्शित करण्यासाठी जेन्युइन असलेले कार्यकर्ते किती आहेत, ह्याचा पहिला अंदाज घ्यायला पाहिजे असं मी म्हटलं होतं. आणि मी ठामपणे म्हटलं होतं की हे यांचं मोदी शहा हे राज्य नाही करत आहेत गेली 10 वर्ष 12 वर्ष. राज्यकारभार म्हणून जी काही गोष्ट असते ते नाही करत आहेत, ते फक्त राजकारण करतात. आणि त्यांना राजकारण करण्यामध्ये ते 24x7 दिवस येणारा आणि येणारी रात्र ते सतत राजकारण करत असतात. त्यामुळे भारतात घडत असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाची इत्तंभूत माहिती, त्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यापासून वरच्या लेवलच्या मुख्य नेत्यांपर्यंतचे सगळे कार्यवाही काय चाललं आहे त्यांचं, याचा अप टू डेट रेकॉर्ड त्यांच्याकडे दिवसभरात येत असतो आणि ते त्याचा अभ्यास करत असतात. आणि त्यानुसार येणारी भविष्यातली संकटं काय आहेत, त्यांना कसं आपण त्यांचं दमन करायचे ह्याची देखील स्ट्रॅटेजी हे मोदी शाह तिथे दिल्लीत बसून तेवढंच ते काम करतात. कळलं की नाही? मोदी हे काम करतात आणि दिवसभर मेकअप करणं, ड्रेस बदलणं, मौज मजा करणं, फॉरेनला जाऊन, एवढंच त्यांचं काम आहे. राज्यकारभार ते नाही करत. ती ही त्यांची सी टीम असू शकते, ही त्यांची पॉलिटिकल इन्व्हेस्टमेंट असू शकते. असं मी एक नवीन राजकीय शब्द त्यात म्हटलं होतं की काही माणसं हेरून ठेवायची, त्यांना आपण पोसायचं, त्यांचा सगळं खर्च करायचा, शिक्षण असेल, आणखीन कसलाही शिक्षण असेल तो करायचा, आणि वेळ येईल तेव्हा त्यांचा राजकीयरित्या उपयोग करून घेण्यासाठी ही जी पॉलिटिकल इन्व्हेस्टमेंट केली जाते, त्यामध्ये हा कदाचित अभिजित दिपके असू शकतो असा माझा अंदाज होता. कारण त्यांनी एवढ्या पत्रकार परिषदांना उत्तर दिलं. कुठल्याही पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न नाही विचारला की तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे, तुम्हाला बोस्टनमध्ये राहण्याचा 2 वर्षाचा खर्च कोणी केला, तिकडे जेवणा खाण्याचा खर्च कोणी केला. कारण नुसतं अमेरिकेत जायचं म्हटलं तरी जवळजवळ 35 ते 40 लाख रुपयाचा तिथे जाण्यासाठी खर्च येतो, तिकडची फीस वगैरे बाकीचं नंतर. तर हे तुम्हाला स्पॉन्सर्ड कोणी केलं याचं काही कोणी त्यांना प्रश्न विचारले नाहीत. मी त्याचवर बोट ठेवलं होतं. आज ते आले की नाही, त्यावेळेला माझी अपेक्षा होती की कमीत कमी म्हटलं एक 40-50 हजार लोक तरी हुशेने जमतील. कळलं की नाही? पण तसं काही झालं नाही. जे काही व्हिडिओज मोठे पत्रकार करतात त्यांच्या यूट्यूब चॅनलवरनं, त्यांच्या अंदाजाप्रमाणे साधारण 8 ते 10 हजार मंडळी जमलेली होती. त्याच्यामध्ये बेसिकली मार्क्सवादी पक्षाची जी JNUमधली स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आहे, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI,
चे कार्यकर्ते त्यांचे ढोलबिल घेऊन आलेले होते. अनेक हिंदू विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना तिथे आल्या होत्या. ते त्यांच्याशी आर्ग्युमेंट पण करत होते. ते त्यांना भिडले पण होते. अभिजित म्हणजे दीपिकेच्या लोकांना, कळलं की नाही. नंतर सोनम वांगचुक देखील तिकडनं आलेले होते. त्यांनी सरकारचे पण आभार मानले आंदोलन घडू दिल्याबद्दल. यावरनं तुम्हाला कळलं की 6 महिने जेलमध्ये राहिल्यावर सोनम वांगचुकच्या विचारसरणीमध्ये बहुधा सकारात्मक भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने बदल झाला असावा. कारण ते सरकारचे आभार मानण्याचं काय कारणच नव्हतं. सरकारच्या विरुद्ध जो असंतोष व्यक्त करायचा आहे त्यासाठी निदर्शन हा त्याचा लोकशाहीतला एक भाग आहे आणि तो जनतेचा अधिकार आहे. त्यासाठी शासनाचे आभार काय मानायचे, पण ते त्यांनी मानले. बरं, ते राहू दे. सांगायचा मुद्दा असा की साधारण पत्रकारांची अपेक्षा होती, राजकीय निरीक्षकांची अपेक्षा होती की साधारण 1 लाख तरी तरुण, यांचे 12 लाख जर यांच्याकडे मेंबरशिप जमलेली आहे तर त्यातले 1 लाख लोक तरी 1 लाख तरुण मंडळी ते येतील. पण तसं काही झालं नाही. साधारण 8 ते 10 हजार ते म्हणतात. आपण म्हणून 15,000च लोक जमले तिकडे. आणि त्यामध्ये म्हणजे त्या 10-15 हजार लोकांपेक्षा दिल्लीचे पोलीस म्हणजे शहांचे पोलीस, पॅरामिलिटरी फोर्सेस आणि ही जी मंडळी होती, पत्रकार मंडळी, सगळ्या यूट्यूब चॅनलचे जास्त पत्रकार जमले होते. काही नॅशनल स्ट्रीममधले पण टेलिव्हिजन चॅनलचे लोक होते. ह्यांची संख्या जास्त असावी असा त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे. मी पहिलंच जे म्हटलं, तुम्ही मला विचार हे तुम्ही अंदाज कसे काय, मी माझं स्वतःचं मोठेपण प्रूव्ह करू इच्छित नाही आहे. मी ह्या कन्क्लुजनपणे का जाऊ शकतो अशा वेळेला हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. मुख्य म्हणजे मी माझ्या व्हिडिओजमध्ये, माझ्या ह्याच्यामध्ये मी सांगत असतो, माझ्या ओळख ह्याच्यामध्ये, की आय हॅव बीन HR प्रोफेशनल. HR फील्डमध्ये जवळ 35-40 वर्ष मी काम केलं आहे आणि व्यक्तिमत्व विकास आणि कम्युनिकेशन स्किल यातला मी एक तज्ज्ञ आहे. मी त्याचा ट्रेनर आहे. त्यामुळे कुठलाही व्यक्ती माझ्यासमोर आल्यावर मी झटकन त्याचं ब्रेन मॅपिंग हा जो प्रकार आहे HR मधला तो करून इव्हन फोटोवरनं देखील मी त्याच्या मनातले विचार मी सांगू शकतो. तसंच मी राजकीय लोकांची जी काय भाकितं करतो त्यावेळेला त्यांच्या पर्सनल व्यक्तिमत्वाचा मी अभ्यास केलेला असतो. तसंच दीपिकेचे मी सगळे इंटरव्ह्यूज पाहिले आणि त्यांचा आवाज, व्यक्तिमत्वात त्यांची देहबोली आणि आवाजाला फार महत्त्व असतं. याच्यावरनं बरेचसे अंदाज मी नेहमी बांधत असतो. तसंच दीपिकेचं पण केलं. त्याचे इंटरव्ह्यूज बघितले, त्याच्या आवाजाची डेप्थ बघितली आणि माझा मनोमन अंदाज होता की त्याच्या विचारसरणीमध्ये काही डेप्थ मला दिसत नाही, खोली दिसत नाही. त्यामुळे आपण लेटेस्ट सी काय होतं आहे ते आपल्याला कळेलच ना येणाऱ्या काळामध्ये. तसंच झालं. कारण का आपण 2011-12 साली अण्णा हजारेंनी आपल्याला जी त्यांची अण्णाटोपी घातली होती त्यावेळेला आपल्याला कळलं नव्हतं की ह्याच्यामागे देखील RSS आणि BJP आहे. तसंच ह्या ठिकाणी पण झालं. त्यांनी जे इश्यूज घेतलेले होते त्याचं कन्क्लुजन मी काढलं माझ्या म्हणजे व्हिडिओमध्ये आणि माझ्या लेखामध्ये पण, जो लोकवाहिनीमध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की आज राहुल गांधींनी जे काही काँग्रेसची घोडदौड सुरू केलेली आहे त्या घोडदौडीमधला एक भाग म्हणून त्यांनी काँग्रेसची जी विद्यार्थी संघटना आहे, नॅशनल ISU, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया, ती जी मृतवत झालेली होती गेल्या कित्येक वर्षामध्ये, त्याला पुनरुज्जीवित करून आज अखंड हिंदुस्थानमधल्या सर्व बहुतेक राज्यामध्ये काँग्रेसची जी विद्यार्थी संघटना आहे ही जोरदार आंदोलनं करते. नीट परीक्षेच्या कॉपी प्रकरणाबद्दल, CBSEमध्ये जे काही गैरप्रकार झाले त्याच्याविरुद्ध सैलाब त्या लोकांनी सगळीकडे निर्माण केलेले आहे. पोलिसांच्या लाठ्या खात आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते, त्यांच्यावर पाण्याचा फवारे मारले जात आहेत, सगळ्या प्रकार पोलीस केसेस त्यांच्यावर दाखल होत आहेत. तरी पण काँग्रेसचा कार्यकर्ता हटत नाही आहे. तो विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ते करतोच आहे. आता हे कुठलं मेनस्ट्रीममधलं मीडिया कोणीही ह्या बातम्या दाखवत नाही आहेत, कळलं की नाही, किंवा त्याची चित्रफित दाखवत नाही आहेत. यूट्यूबमध्ये जे राजकीय विश्लेषण करतात ते याचा उल्लेख करतात, पण त्यांच्याकडे तेवढी शक्ती नाही आहे की हे सगळे चित्रण दाखवावं. पण राहुल गांधींनी ह्या सगळ्या, आणि मी माझ्या लेखात म्हटलं, व्हिडिओत म्हटलं की राहुल गांधींनीच ज्या मागण्या गेले त्याच्यासाठी ते रस्त्यावर उतरून शासनाशी संघर्ष करत आहेत आपल्या विद्यार्थी नेत्यांमार्फत, त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या मागण्या काहीच नाही आहेत, त्याच मागण्या हे पुढे करत आहेत. त्यावरून मी अंदाज काढला की बाबा हे बहुधा ह्या राहुल गांधींच्या आंदोलनामुळे जो 2012पासनं 14पासनं जो झेंजी जे मोदींना घेऊन डोक्यावर घेऊन नाचत होती आणि मोदी मोदी म्हणून नाचत होती, त्यातला बराचसा भाग आज राहुल गांधींच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन चालला होता. हे जरी मेनस्ट्रीममधल्या मीडियाने दाखवलं नाही, शेअर केलं नाही जनतेबरोबर, तरी त्याचा राजकीय अर्थ आणि त्याचे राजकीय होऊ पाहणारे परिणाम
हे मोदीशांना आपल्यापेक्षा जास्त कळत होते आणि त्यांना दिसत होते, त्याचं प्रूफ त्यांना त्यांच्या टेबलवर येत होतं. त्यामुळे यापासनं जनता जी झेंजी भारतीय जनता पक्षाकडनं राहुल गांधीकडे परिवर्तित होते, ट्रान्सफर होते, त्याला रोखण्यासाठी काही ना काही उपाय करावा म्हणून त्यांनी पॉलिटिकल इन्व्हेस्टमेंट केलेली होती दीपिकेवर, ती त्यांनी आता एनकॅश करण्यासाठी हे सर्व कुंभांड रचलं असावं, असा माझा त्या व्हिडिओमधला आणि माझ्या लेखामधला, लोकवाहिनीमधला म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे गौडबंगाल या लेखात आणि माझ्या व्हिडिओमधला माझा मतितार्थ हा होता. आणि ते बहुतांश आज त्यांनी जे काही करून दाखवलं त्याच्यामध्ये ते सिद्ध होतं आहे की ही बहुधा भारतीय जनता पक्षाची सी टीम आहे आणि आम आदमी पक्षाची बी टीम आहे. आज आलेल्या 10-12 हजार लोकांमध्ये बहुसंख्य कार्यकर्ते हे आम आदमी पक्षाचे होते, कळलं की नाही. आम आदमी पक्ष, SFI, हौसे नवसे वगैरे आणि पत्रकार मंडळी, यूट्यूबवाले आणि पोलिसांचा फाटपसारा यांचाच तिथे जास्त संख्या, यांचीच जास्त तिथे संख्या होती. त्यामुळे ही कॉक्रोच जनता पार्टी हे मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो. मी अभिजित दीपिके, मी त्यावेळेला मला काही लोकांनी मी कशाला नकारात्मक बोलताय, मी म्हटलं नाही, माझं काम, मी फुल फ्लेज रस्त्यावरचं पत्रकार नसलो तरी मी हौशी पत्रकार आहे, अभ्यास करून मी काही बोलतो. माझं कन्क्लुजन हे असं आहे, ते जादू केल्याप्रमाणे सगळं त्यांनी मागितलं की राजकारणामध्ये, आणि मी ॲक्टिव्ह कार्यकर्ता आहे एका राजकीय पक्षाचा, गेली 52 वर्ष काम करतो त्या राजकीय पक्षात. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना किती मेहनत करावी लागते जाहीरनामा तयार करण्यासाठी, प्रेस नोट काढण्यासाठी, एखादी स्कीम डिक्लेअर करण्यासाठी, त्याच्यामागे प्रचंड मेहनत, आणि ते असं चुटकीसरचं कधी होत नसतं राजकारण. हे त्यांनी म्हटलं जाहीरनामा आला, त्यांनी स्टेटमेंट म्हटलं, स्टेटमेंट आलं. आता हे गोष्ट आणि त्याचा खर्चाचा जो दीपिकांचा आहे त्याही बाजू कोणी विचारली नाही, त्यांनी सांगितली नाही. यावरनं मला अंदाज आला होता की हे सगळं चाललं आहे ते फक्त एक म्हणजे सोल इंटेन्शन has been to divert people's unrest attention from Rahul Gandhi's agitation to somewhere else. कळलं की नाही. त्यामुळे गेली 15 दिवस फक्त कॉक्रोच सगळे काढले, तसं नसतं. जनता आज जे काही झालं 8 ते 12 हजाराच्या दरम्यान लोक, त्यातनं ही गोष्ट सिद्ध झाली. भारतीय जनता आहे, भारतीय जनता पक्ष, भारतामधली जी जनसामान्य आहे, सामान्य जनता आहे, यांना आपल्यापेक्षा जास्त राजकारण कळतं. सोर्स कुठे चाललंय ते कळतं, कुठला नेता काय हे त्यांना चांगलं आपल्यापेक्षा कळतं. आणि त्यांनी राहुल गांधींच्या 4 वर्षातली गेली जी कारकीर्द आहे ती ज्या रीतीने वागते आहे त्याच्या बेसिसवरच जनता, सामान्य जनमानस हे राहुल गांधींना अत्यंत राजकीयदृष्ट्या गंभीर घेते, ह्याचा हा पुरावा आहे. कळलं की नाही, की राहुल गांधी करतायत, त्यांना कसली स्वतःचं हे नाही, ते अगदी मनमोकळ्या रीतीने जे मनात आहेत. आणि ही हॅज बीन अ ऑनेस्ट पॉलिटिशियन, अतिशय प्रामाणिक पॉलिटिशियन आहे असं जनमानसात त्यांची प्रतिमा तयार झालेली आहे, होत चाललेली आहे. आणि त्यामुळे त्यांची प्रसिद्धी आणि पॉप्युलरिटी वाढत चालली आहे. याचा धसका भारतीय जनता पक्षाने, त्या कॉक्रोच जनता पार्टीचा धसकाने घेतला. पण ही जी राहुल गांधींकडे जाणारी झेंजी आहे, त्यांना दिसते आहे शहाला, त्याचा धसका त्यांनी घेतला आहे. त्यांना रोखण्यासाठी त्यांनी हे केलं. बाकीच्या लोकांना आजपर्यंत साधी शेतकऱ्यांना तुम्ही आंदोलन करू देत नाही दिल्लीमध्ये जंतर मंतरला. तुम्ही त्या महिला पहिलवान होत्या त्यांना तुम्ही आंदोलन करून देत नाही. तुम्ही महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर मराठी अभ्यास केंद्रांनी साधं मराठी शाळांबद्दल हुतात्मा चौकातनं मोर्चा काढायचं ठरवलं तर आम्हाला सगळ्यांना अटक केली त्यांनी. त्यामुळे आणि ह्यांना मात्र अगदी राजेशाही ट्रीटमेंट आल्यावर बोस्टनवरनं त्यांना लगेच परमिशन दिली गेली. आंदोलनात त्यांच्याविरुद्ध काहीच नाही, ते स्वतः म्हणत होते की मला अटक करत, काहीच नाही. याच्यावरनं कळतं की हा जो राजकीय भेदभाव आहे याच्या मुळाशी काही ना काही स्ट्रॅटेजी पूर्व प्लान केलेली होती आणि आहे, त्याचाच परिपाक आहे. येणाऱ्या काळात ही गोष्ट आणखीन स्पष्ट होणारच आहे, कळलं की नाही. पण मी माझं तुम्हाला एक कन्क्लुजन सांगतो. तुम्ही म्हणाल की अरे एक मराठी मुलगा, तरुण मुलगा एवढं देशाचं नेतृत्व कराल, तर मला त्याच्याबद्दल काहीच नाही. त्यांनी करावं, त्यांच्यामध्ये स्किल असेल तर डेफिनेटली येतील. पण मी जसं म्हटलं की त्यांचं ब्रेन मॅपिंग केल्यावर मला जे काय दिसलं की त्यांच्या वैचारिक सरणीमध्ये अजिबात डेप्थ मला आढळली नाही. व्यक्तिमत्वामध्ये पण तशी काही म्हणजे जो करिश्मॅटिक एलिमेंट्स असावं लागतं ना, ते अजिबात मला आढळलं नाही. त्यामुळे अभिजित दीपके ह्या व्यक्तीकडनं मी फार मोठी अशी काय अपेक्षा बाळगत नाही आहे. आणि माझा अनुमान जे मी काढलेलं आहे की ते भारतीय जनता पार्टीची सी टीम आहे आणि आम आदमी पक्षाची बी टीम आहे, हे माझं जे अनुमान आहे त्याच्याशी मी अगदी ठाम राहतो. मित्रांनो, मी जे काय म्हटलं, मी लोकवाहिनीमध्ये तर 2 जूनचा जो लोकवाहिनीचा अंक आहे, नागपूरवरनं हे वृत्तपत्र प्रसिद्ध होतं, त्याच्यामध्ये तो माझा लेख प्रसिद्ध झालेला आहे. आणि 3 तारीखचा माझा व्हिडिओ आहे, तो माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे.
तुम्ही न विसरता माझा जो ब्लॉग आहे sadgurukamat.blogspot.com वर माझी सर्व लिहिलेली प्रसिद्ध झालेली राजकीय जी आर्टिकल्स आहेत ती त्याच्यामध्ये तुम्हाला वाचता येतील. माझे सगळे व्हिडिओज पण तिकडे पाहता येतील. माझं एक्स चॅनल जो आहे एक्सवर देखील माझे सगळे व्हिडिओ मी अपलोड करत असतो. न चुकता तुम्हाला आज मी अभिजित जिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीबद्दल जे काय बोललं हे जर तुम्हाला आवडलं असेल, तुम्हाला मान्य असेल तर न चुकता माझा हा व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळींशी, राजकीय नेत्यांशी. आणि माझा चॅनल जो आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र जो विनामूल्य आहे त्याला न चुकता सबस्क्राईब करा. मी ह्या येत्या आठवड्यात देखील नेहमीप्रमाणे दुसऱ्या काही राजकीय विषयावर मी परत तुम्हाला भेटायला येणार आहे. तोपर्यंत न चुकता जसं आता गेल्या काही व्हिडिओमध्ये सांगतो तसं आज पण सांगतो, जिथे जाल तिथे मराठी असल्याचा अभिमान बाळगा, मराठी भाषेचा हक्क धरा आणि ठामपणे म्हणा की छातीटोकपणे म्हणा की आम्ही मराठी आहोत म्हणून. माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर.